असा झाला यांचा व्हॅलेंटाईन डे साजरा। का बाई राधिका, तू तर बाई एकावर एक कमालच करून आली आता। काय हे बघ बाळांनी काय करत आहे। काय करते तू चल चल चल। हो हो येते। काय काय करते काय पडती? मी पण येते। काय रे? जैसे जाते कर्म देतो रे ईश्वर। बघू बघू देतो रे ईश्वर देतो रे ईश्वर। नवीन आता आई तुमची सून पा देवाचं नाव घेऊन राहिली। ती कायची सून होई तर भैताड पोट्टी आहे ना। पण ठीक आहे, त्या निमित्ताने का होईना सकाळी सकाळी देवाचं नाव तोंडातून निघतंय ना तिच्या। बरं पुंडलिका वाटते बोल। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। काय ग शन्या, उठलीस का तू? देव धन्य झाले बॉ। कुठे आली यार मी? अगं कुठे म्हणजे काय, घरी आहेस तू? आज काय एकदम काढलं देवाचं नाव वगैरे? ते ऍक्च्युली भजन होतं। कायचं भजन? और सासू भजन मीन्स देवाचं सॉन्ग। देवाचं सॉन्ग। काल पार्टीत हे सॉन्ग म्हणतं का? कशी झाली कालची पार्टी? पार्टी मस्त होती ना। मी आणि गॅरीनी फुल एन्जॉय केलं। एकदम मस्त रोमॅन्टिक डिनर केलं 5 स्टार हॉटेल मध्ये। आणि मग त्यांनी आम्हाला गिफ्ट पण दिलं। वा छान आहे। आम्ही सुद्धा केली पार्टी। अहो ना अथर्व? अर्थात आम्हाला काय कुपन गिपन मिळाली नव्हती, पण छान केली। केक कापला, पिझ्झा, पास्ता, नूडल्स होते। हो ना अथर्व? हो एकदम मजा नूडल्स होते। मज्जा केली आम्ही। वाव, पिझ्झा, पास्ता, नूडल्स आणि मी। जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर। जगी जीवनाचे सार। ठीक आहे नाईस, मी आता उठते, सकाळ झाली ना। तुझी सकाळ झाली आता। ठीक आहे उठ, आवर आ लवकर। आई आता नेहाला केक द्यायला जायचं आहे ना? हो चल जाऊ येऊया। गॅरी उठ ना। काय यार बच्चा झोपू दे ना प्लीज। उठ ना यार गॅरी। काय झालं आता? काय सकाळी सकाळी किरकिर कर नकोस, एक तर माझा कालचा सगळा डे वेस्ट घालवला। मी? अगं काही काय बोलतेस? मी कुठं काय केलं यार? मग तुझ्यामुळेच खराब झाला ना। अगं ती कुपन्स तू आणलीस बच्चा, तूच म्हणालीस इथे जायचं, इथे 5 स्टार हॉटेल अँड डिनर। मी तर म्हणत होतो आपण एकदा चेक करूया म्हणून। पण मी असं का म्हणाले, कारण तुझ्याकडे मनी नाहीये गॅरी, कळलं ना? अरे तू काय मला पार्टी बिर्टी देऊ शकत नाही। बच्चा यार, ती गुड फॉर नथिंग तिकडे पार्ट्यावर पार्ट्या करते। तू मला पार्टी द्यायचं सोड, माझ्या फ्रेंड्स ना मला पार्टी द्यायची, त्याच्यासाठी तरी पैसे दे ना मला गॅरी प्लीज। ठीक आहे बघू ना यार आपण। बघू बिघू काही नाही गॅरी, प्लीज मला पैसे दे यार, शेवटी माझ्या इज्जतचा क्वेश्चन आहे। अरे ओके ठीक आहे बाई, देतो तुला पैसे। मग काय तुझ्या मैत्रिणींबरोबर पार्ट्या करायच्या तर कर, आधी मी जरा वॉशरूमला जाऊन आलो प्लीज। ठीक आहे ये, आता मी झोपतो। पार्टी पैसे मिळणार। तूच दे हा नेहाला केक। हो आई एवढी मावशी नाही आहे का? नाही कदाचित नसेल ती घरात, पण गुप्ते काका असतील ना। थांब गुप्ते काका पण नाही आहे का? नसतील। तू असं कर, तू नेहाला नंतर केक दे। चालेल? तू आता डबा घेऊन घरी जा, मी महाजनी आजोबांना भेटून येते। हा ठीक आहे आई।
चल, जा. अहो जरा बाहेर जाऊन बघून या ना कुठे दिसतोय का सुबोध. मी सगळीकडे बघून आलोय. शांत राहा जरा. ये राधिका ये. काका तुझीच वाट बघत होतो. का काय झालं काकू काय झालं बरे आहात ना तुम्ही. हं? रेवती आणि सुबोधची भांडणं वाढत चालली. तू शांत राहा ग. आता मी बोलतोय ना तिच्याशी. काका काय झालंय मला आधी सांगता का. राधिका ग, रेवती आणि सुबोधचं इतकं जोरदार भांडण झालंय ना, काय कळत नाहीये मला. असं इतकं त्यांचं भांडण विकोपाला गेलं ना की मला अगदी वाटलं होतं की दार ठोठवावं आणि सांगावं, अरे नका रे भांडू असे. पण माझा धीर नाही झाला. काका पण मग मला सांगायचं ना. राधिका अगं, तुला कसं डिस्टर्ब करणार. कालच तुझ्याकडे आनंद आणि सौमित्र येऊन गेल्याचं मला कळलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं. आणि तुझ्या सासूबाई त्याही आमच्याकडे येऊन बसल्या होत्या. त्यामुळे मला काहीही कळत नव्हतं. अहो पण तरी काय झालं सांगायचं होतं. राधिका मी खूप अस्वस्थ होतो. काका नाही हे सगळं तुटण्याच्या आधी सावरायला हवं. नाही नाही असं काही व्हायला नको. नाही काकू तुम्ही नका काळजी करू. मी नाही होऊ देणार असं. अरे भाई तू शांत हो तू. आणि मला नीट सांग ते शनायाला कशाला पाहिजे पैसे आता. शनायला पैसे लागतच असतात बाबा. तिला काही कारण पाहिजेत का दरवेळेला काहीतरी नवीन बहाणा. तिचे लाड नको करू. हा तिने लाडावली ना असं समजून सांग. असं करायचं नाही. असं अजिबात करायचं नाही. सरळ सांगून टाक ना तू. आणि काय काय सांगू तिला. मी टॅक्सी चालवतोय माझा एवढा एवढा पगार आहे असा. केवढा पगार. हे तो गबरे तू काय पगार विचारतोय माझा. अरे नाही तू राग डोक्यात भरून घेऊ नको रे. तिने असं काही म्हटलं नाही की आपण सांगायचं बोल हॉटेलिंग वगैरे शॉपिंग करायला नाहीये. हॉटेलिंग शॉपिंग म्हणजे आपल्याला नाहीये. अरे नीट सांग ना कळेल. हॉटेलिंग आणि शॉपिंग साठी आपल्याकडे पैसे नाहीये. हॉटेलिंग शॉपिंग साठी तिला पैसे नकोच आहे. मग मामाला द्यायचंय का. हे नाही बाबा आयुष्यात ती चूक करून झाली एकदा. अरे ही दुसरी चूक रे. मंदिरात जाऊन तिच्याशी लग्न केलं ना त्याचाच प्रॉब्लेम झालाय सगळा. मैत्रिणींना कळवलं नाही आणि आता तिला सगळ्या मैत्रिणींना पार्टी द्यायची आहे. सगळ्या भुक्कड मागे लागलेत. बरं हिच्या मैत्रिणी पण अशा एक से बडकर एक आहेत ना. या जर हॉटेलमध्ये गेल्यानंतर 10-12 हजाराच्या खाली काही बिल नाही काढणार. अरे बाबा 10,000 वगैरे आपल्याला परवडणार नाही. अरे मग काय करू. तिने अल्टिमेटम दिला यार मला. कसला अल्टिमेटम आयटम आहे एक नंबरची ती. एक आयडिया आहे. एक आयडिया आहे. तू एक काम कर. तू ना तिला आता सध्याचे ना एखादा मोठा महागडा दागिना दे सोन्याचा. अरे सोन्या एवढं महागडं गिफ्ट जर देता आलं असतं तर प्रश्नच मिटला असता ना. कुठून घेऊ. नाही अरे खऱ्या सोन्याचं नाही रे. असं रस्त्यावरचं काहीतरी घे दागिना. त्याला असं पॉलिशिंगवर सोन्याचं आणि देऊन टाक. तिला काय करणार आहे खरं खोटं. अरे दिखावे का जमाना आहे भाई. म्हणजे इमिटेशन ज्वेलरी. तेच अरे कमाल आहे. माझ्या लक्षातच नाही आलं रे. हे भारी आयडिया आहे. म्हणजे मी काहीतरी असा इमिटेशन ज्वेलरी मधला आयटम घेतो आणि तिला सोन्याचा दागिना म्हणून देऊन टाकतो. वा वा केड्या आय एम सो प्राऊड ऑफ यू. चल चल शाबास. मला थोडा नाश्ता वगैरे जा ना कर ना. मी नाही ते तू वडापाव पावही चालेल. सो हे असं सगळं झालं आणि एका ओल्ड एज होम मध्ये आम्हाला व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करावा लागलाय. ओ शनू बेबी तू मला एक फोन करायचा होतास ना. मी तुला सांगितलं असतं हे असं फ्री कुपन्स वगैरे ना हे सगळं बोगस असतं. मला काय माहिती होतं का की त्या कुपन्स मध्ये काहीतरी झोल आहे. आता मला त्या ओल्ड आणि एजड लोकांबरोबर भजन गावं लागलं व्हॅलेंटाईन्स डे दिवशी. शनू बेबी तू पण ना. अँड नाउ टेल गॅरी टू डू समथिंग. काहीतरी करायला सांग. काय करतोय तो. त्याला ना जास्त पैसे कमवायला सांग. ए मम्मा ही इज ट्राइंग. व्हॉट ट्राइंग. काय ट्राय करतोय. तुम्ही ना हे फुकटच्या नादात ना हे असंच करत राहणार आहात मला वाटतं.
मग तुला करायला काय हरकत आहे? हा, तू पण जॉब कर. तिला सरळ सांग मला जॉब करायचंय. नाही ऐकली तर तिला कसंही करून मनव, गोड बोल, हट्ट कर, काय वाटेल ते कर, पण जॉब कर. हे बघ शनू बेबी, नाही तर मी तुला सांगते तुझी हालत होईल. हो यार मम्मा, मी 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 मनवते तिला. बघ ह्याचे 2 फायदे आहेत. एक तर तुझ्या हातात पैसा राहील, तुला पॉकेट मनी होईल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला घरचं काम करावं लागणार नाही. कळलं? म्हणून सांगते जॉब कर. आणि हा बाय द वे 300 करोड साठी माझा सगळा प्लॅन चालू आहेच. गुड आयडिया. मी बोलते तिच्याशी. पण मम्मा ती माझं ऐकेल ना? तिला ऐकावंच लागेल. असं काहीतरी कर, हट्ट कर, काही कर, पण तू जॉब कर. येस. ओके शनू बेबी. राधिका, का बाई लागत आहे का फोन? नाही फोन नाही लागून राहिला दोघांनाही. अरे देवा, आता का करायचं? काय झालंय काही समजून नाही राहिलं. माझं तर कशातच मन नाही लागत. ऑफिस मध्ये तर जायला लागेल. आज शेतकरी फंडाची मीटिंग आहे महत्वाची. तू टेन्शन घेऊ नको बाई, तू तुझं काम कर जा बरं. हो आई, चल. एक्सक्यूज मी राधिका. काय? मला जरा तुझ्याशी डिस्कस करायचं. मला पण काम करायचंय, मला पैसे हवे. कशाला हवेत पैसे? उधळायला? मला पैसे हवेत. गॅरीकडे पैसे नाहीये. तो माझा प्रॉब्लेम नाहीये. तू गृहिणी आहेस ना, मग तू बघ तुझं काय ते. एक्झॅक्टली. तू पण गृहिणी आहेस. तू पण रोज ऑफिसला जातेस, काम करतेस. मग मी केलं तर काय प्रॉब्लेम आहे? बाई बाई, पहा बरं कशी फडफड बोलत आहे, पहा बरं. नाही मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मुद्दा इतकाच आहे, तुला काय काम करायचं? मी आपलं ऑफिस परत जॉईन करू शकते किंवा अजून कुठेही काम करू शकते. आपल्या माझ्या नाही, मी काही तुला माझ्या ऑफिस मध्ये घेणार नाही, कारण सगळीकडे गोंधळ करून ठेवशील तू. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुला कुठे रेकमेंडही करणार. यार राधिका, मला पैसे हवेत. ओके, मला माझ्या आणि गॅरीच्या संसारासाठी पैसे हवेत. हो, खरंच तुला तुझ्या संसारासाठी पैसे हवेत? हो नक्की? आधी घरातली कामं कर, मग बघूया. अरे पण राधिका, मी सांगितलं ना तुला, एकदा सांगितलं म्हणजे सांगितलं. अय, तुला समजलं का? तिने का सांगितलं ते समजलं ना? मग जा ना, आता काम कर ना. मला कळलं. तुम्हाला कळलं ना? तेव्हा तुम्ही उगाच तिच्या साईडने बायास होऊ नका. हा बडबडत आहे. म्हणजे तिच्या साईडने, तिच्या बाजूने बोलू नका. तुम्ही बघितलं ती मला कसं वागवते. मी काय रॉंग बोलले सांगा तुम्ही? बाई, तू आता रॉंग नाही म्हटलं, पण ती वेळ रॉंग होती. त्याला का करणार आहेस तू? अच्छा, म्हणजे आता एक स्पेसिफिक वेळ असते का जेव्हा तिच्याशी बोलू शकते मी? तिला आधीच टेन्शन आहे. तू काऊन बरं जास्त टेन्शन देते? तू जा ना, आता काम कर ना स्वतःचं. कसलं टेन्शन आहे? तुला का करायचंय? मॉन्स्टरचं टेन्शन आहे का? आय मीन अथर्वचं टेन्शन आहे का? बाई, रेवती आणि गुप्ते यांच्यामध्ये भांडण झालंय का नाही त्याचं टेन्शन आलंय राधिकाला. झालं तुला समाधान? जा आता, जा काम कर, जा लवकर. ओ, रेवती आणि गुप्तेचं भांडण चाललंय? बट व्हाय? व्हॉट हॅपेंड? मी माझी कामं करते, तुला काय करायचं ते कर. रेवती आणि गुप्तेचं काय झालं असेल? बेस्ट. आता ह्याचा शोध ही शनया घेईल. राधिका, मग तू इम्प्रेस होशील आणि मला काम देशील. अरे यार, ही शनाया सारखी फोन करून मला रिमाइंड करून देणार त्या पार्टीचं. जाऊ दे, फोनच नाही उचलत. फोन नाही उचलला तर परत सारखी फोन करत राहील, त्यापेक्षा एकदाच उचलून उत्तरच देतो. हा हॅलो बच्चा, मला माहितीये तू कशासाठी फोन केलायस. गॅरी, अगं हो, मी येताना आणतोय पैसे सगळे, तू काळजी करू नकोस, तुला मी पार्टीला पैसे देतो. ओके बच्चा? ओ गॉड, मी त्यासाठी फोन नाही केला इडियट. मग कशासाठी केलायस? मला वाटलं आता तू सारखं मला फोन करून रिमाइंडर देत राहणार, म्हणून मी आपलं तसं उत्तर दिलं. ओ गॉड गॅरी, मी इतकी पण डाऊन मार्केट नाहीये, कळलं ना? मला ऍक्च्युली तुझ्याशी रेवती आणि गुप्तेच्या मॅटर बद्दल बोलायचं होतं. रेवती आणि गुप्तेचं काय आता? तू सोड ना त्यांचं, आपण आपलं बघू ना. नाही ना, त्यांचं मॅटर इतकं सिरियस आहे, यू हॅव नो आयडिया. तू आता काय गडबड केलीस मला नीट सांग. मी काही केलेलं नाहीये रे, पण आता मला त्यांना हेल्प करायची आहे. म्हणजे? अरे तेच विचारते, रेवती आणि गुप्तेचा काय सीन आहे? असेल यार, ती रेवती एकतर भडक डोक्याची, त्याच्यात तो गुप्ते पण असाच असतील भांडण करत काहीतरी. पण
तिनेच राधिकाचं डोकं भडकवलं हे मात्र नक्की. ओ म्हणूनच गुड फॉर नथिंग सकाळपासून डिस्टर्ब आहे. काय अरे कारण रेवती, गुप्ते आणि नेहा तिघही घरी नाहीयेत. नाहीत म्हणजे? मीन्स ते न सांगता कुठेतरी निघून गेलेत. कॅरी, आय थिंक राधिकाच्या बुक्स मध्ये येण्यासाठी ना मी त्याला हेल्प केली पाहिजे यार. मी रेवतीला शोधून काढते. ए ए ए शनय ऐक ना, उगीच तू त्यांच्या मॅटर मध्ये पडू नकोस. आपण आपलं बघू ना यार, 2 महिन्यांचा प्रश्न आहे. उगीच अजून काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होईल. काही होत नाही रे, चिल. ओके बाय, लव यू. हॅलो ए अरे यार नको रेवतीच्या नादी लागू, ती फाडून खाईल तुला शनया. आता ही हॅलो हा सर आलो पोचतोच. अरे काय तेच प्रश्न दाखवतोयस, नवीन प्रश्न नकोत का काढायला? पण तुम्ही इथे आहात का? सर तुम्हाला शोधत होते. अगं मग फोन करायचास ना. तुमचा फोन स्विच ऑफ होता आणि सर ट्राय करत होते तुम्हाला फोन करायचा. काही प्रॉब्लेम आहे का मॅम? नाही काही नाही, मग फोन स्विच ऑफ ठेवलाय मी मुद्दामच. तुम्ही थोडे टेन्स दिसत आहात. आर यू ओके मॅम? नेहाची तब्येत ठीक आहे ना? नको ते चौकशा करू नको शिवाय. सॉरी मॅम. बरं सरांचं काय काम होतं? मॅडम ते मातीच्या वस्तू बनवणाऱ्या सुहासताई आल्या होत्या, त्यांची इंटरव्ह्यू सुरू करायची आहे का? अरे हो. बरं तयारी झाली आहे सगळी? हो. तू हो पुढे, मी आलेच. ठीक आहे मॅम. सध्या मी रजेवर होतो त्यामुळे बरीचशी कामं खोळंबलेली दिसतात. नाही सर, असं नाहीये. इनफॅक्ट आम्ही ना बऱ्यापैकी शेतकरी फंडाचं काम याच्यासाठी फीडबॅक घेत होतो सर. आणि मागच्या वेळेस जे उद्योजक आपल्या बरोबर मीटिंगला आले होते त्यांना मी पर्सनली जाऊन भेटून पण आलो. वा उत्तम. पण मग आता पुढे काय करायचं? कारण सुरुवातीला सगळेजण उत्साही असतात, पण कुठलंही कार्य हाती घेतल्यानंतर ते यशस्वीपणे पार पाडणं तितकंच कठीण आहे. आपण ना आज हे सगळं सॉर्ट आउट करूयात का? म्हणजे पुढच्या प्रोसेसला सुरुवात करते. हो सर. ऍब्सोल्युटली राईट जेनी. कारण हे काम वाटतं तितकं साधं आणि सोपं नाहीये. ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. हो सर, खरं आहे. इनफॅक्ट सर ते कॅश मध्ये आपल्याला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे, सो त्याच्यासाठी ना बाकीचे कंपनीज पण तयार झाले. हा सो वहिनी, मला काय वाटतं, वहिनी हा ठीक आहे श्रेयस, आपण ते मुलचंदानींशी बोलून घेऊया. हा मीटिंग करूया त्यांच्याबरोबर. वहिनी आपण शेतकरी फंडाबद्दल बोलतोय. ओ सॉरी. वहिनी काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. मग तुम्ही इतक्या कसल्या विचारामध्ये आहात? घरी पुन्हा काही प्रॉब्लेम वगैरे झालेले नाही ना? नाही सर, घरी काही प्रॉब्लेम नाही. ते ऍक्च्युली ना रेवती आणि गुप्ते भाऊंमध्ये जरा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे बिनसलंय त्यांचं, काहीतरी भांडण झालंय. म्हणजे सकाळपासून रेवती कुठेच दिसत नाहीये, कुठेतरी गेलीये. गुप्ते भाऊ पण नाही, नेहा पण नाहीये. नाहीयेत म्हणजे कुठे गेले एक्झॅक्टली? नाही, मला महाजनी काकांनी सांगितलं काल रात्री त्यांच्या घरी काहीतरी भांडण झालं आणि आज ते घरातच नाहीयेत. काल रात्री आपण सगळे तिथे सेलिब्रेट करत होतो तेव्हा का नाही सांगितलं त्यांनी? काय झालं की आपण सेलिब्रेट करतोय हे त्यांना माहिती होतं, म्हणून त्यांनी ते भांडणाचं काही सांगितलं नाही. पण आज सकाळी भेटले होते तेव्हा सांगितलं. अरे बापरे, त्यांनी सांगितलं असतं तिथल्या तिथे आपण भांडणं थांबवली असती. आणि हे आज सकाळपासून ते तुम्ही इतक्या पॅनिक होऊ नका, शांत व्हा जरा. बघू ना आपण काय करायचं ते बघूया. हो पण कुठे शोधणार त्यांना हेच कळत नाहीये. फोन केला की नाही तुम्ही? नाही, रेवतीचा फोन बंद आहे ना. आणि गुप्तेचा? त्यांचाही. अरे ऑफिस मॅम, यू नो हर ऑफिस राईट? तुम्ही ऑफिस मध्ये जाऊन का नाही बघत? खरंच जाऊन येऊ का ऑफिसला?